दुसरे आपण अनुभवतोय आणि दुसऱ्या पर्वातील आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील पहिली सेमीफायनलची लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण केले जाते. या स्पर्धेचं पहिली लढत आपण पाहतोय SBI लाईव्ह देवगड बनाम नायशा हाइट्स जामसंडे. कालच्या दिवसामध्ये नायशा हाइट्स जामसंडे क्रिकेट संघाने चांगली गोलंदाजी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. अप्रतिम फलंदाजी काल वेदांची पाहिली. 3 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केलाय आणि 2 अर्धशतकं कालच्या दिवसामध्ये वेदांच्या नावावर नोंदवली गेली आहेत. भरपूर चांगली काल कामगिरी केली आहे, परंतु आज त्याला चांगली कामगिरी करायची आहे. हा महत्त्वपूर्ण सामना आहे. सेमीफायनलचा हा महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. SBI लाईव्ह देवगड बनाम नायशा हाइट्स जामसंडे. स्कोररला पाठवायचं आहे सर. सर थांबवा जरा सामना. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिले षटक अनिवार्य. पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज सागर डगरेला आपण पाहतोय. थांबा सर जरा 1 मिनिट फक्त. नायशा हाइट्स जामसंडे क्रिकेट संघाने प्रथम घेतलेला निर्णय म्हणजे क्षेत्ररक्षणाचा आणि क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय नायशा हाइट्स जामसंडे क्रिकेट संघ पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती सागर डगरे. सेमीफायनलची लढत. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर राहणारा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव फेकण्यात यश मात्र मिळवलंय. गोलंदाज सागर डगरेला आपण पाहतोय. सेमीफायनलची ही मोठी लढत. एका बाजूला SBI लाईव्ह देवगड. भरपूर चांगली फलंदाजी मागच्या सामन्यांमध्ये त्यांनी केली आहे. यावेळेला पहिल्या चेंडूला सन्मान, दुसऱ्या चेंडूला सन्मान दिला गेलाय. धाव काही मात्र अजून मिळत नाहीये. अजून अकाउंट ओपन व्हायचं बाकी आहे. पण स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय क्वार्टर फायनलच्या सामन्यात महत्त्वपूर्ण शतक नोंदवलं होतं आपल्या नावावरती. ओंकार नाटेकरला आपण पाहतोय. यावेळी सन्मान दिलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करेल तोपर्यंत एकंदरीत एका धावेची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे. आता मात्र श्री गणेश झालाय. अकाउंट ओपन झालंय. 1 धाव आपण धावफलकावरती पाहतोय. 3 चेंडू हाताळले गेलेत आतापर्यंत. 1 धाव धावफलकावरती पाहायला भेटते. निर्धारित 8 षटकांचा सामना सेमीफायनलचा आपण अनुभवतोय पाहतोय. सागर डगरेला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती भरपूर चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे या मॅच मध्ये. महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. SBI लाईव्ह देवगड बनाम नायशा हाइट्स जामसंडे क्रिकेट संघ. यावेळेस डावखुरी शैलीचा फलंदाज आपल्याला स्ट्राईकला दिसतोय. निलेश करंगोळकर. पहिल्या चेंडू एक्स्ट्रा कव्हरला पॉवर दाखवण्याचा प्रयत्न आलाय. प्रोटेक्शन आहे. चेंडूची परती करेल तोपर्यंत एकंदरीत एका धावेची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे. आतापर्यंत धावा झाल्या 2. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 2 धावा. थोडीशी शांत सुरुवात आपल्याला पाहायला भेटली आहे SBI लाईव्ह क्रिकेट संघाकडून. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला पॉवर दाखवण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू जाईल का सीमारेषेबाहेर? यस. ओंकार नाटेकरच्या बॅट मधून सेमीफायनल मधला हा पहिला चौकार. धावसंख्या आता मात्र झपाट्याने वधारली जाते. धावसंख्या आता पाहायला भेटते 6 धावा. नक्कीच पहिल्या 2 चेंडूवरती थोडासा स्ट्रगल करताना पाहायला भेटला ओंकार नाटेकर, परंतु आता मात्र मी थांबणार नाहीये हे स्पष्ट इरादे आपल्याला पाहायला भेटतात ओंकार नाटेकरचे. याही वेळेला बॅटची हलकीच किनार घेऊन थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. एक जीवदान प्राप्त होतंय की काय ओंकार नाटेकरला? नक्कीच एक जीवदान प्राप्त झालंय. ओंकार नाटेकर 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा.
भरपूर चांगली गोलंदाजी झाली आहे या षटकामध्ये. पाहायला गेलं तर एक चौकार फक्त गेला, परंतु त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी देखील पाहायला भेटली आहे. गोलंदाज सागर डगरे पहिले षटक हाताळत असताना. देवगड प्रीमियर लीग पर्व दुसरे आपण अनुभवतोय आणि दुसऱ्या पर्वातील अंतिम दिवस, अंतिम दिवसातील पहिली लढत सेमीफायनलची. एका बाजूला नाईशा हिट्स जामसंडे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय SBI लाईव्ह देवगड क्रिकेट संघ. सलामीचे बॅटर आपण पाहतोय SBI क्रिकेट संघाकडून. एका बाजूला ओमकार नाटेकर, त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला भेटलाय आणि त्यांच्या सत्तीला आपण पाहतोय निलेश करंगुटकर. भरपूर वर्षांचा प्रदीर्घ अनुभव ज्यांच्या गाठीला आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय चेतन भाबल. पहिला चेंडू स्विंग अँड मिस, टप्पा खाल्यानंतर थोडासा वळण घेताय चेंडू. लेग बायच्या स्वरूपात एक धाव सांघिक खात्यात वधारली जाते. धावसंख्या आता मात्र पाहायला भेटते 8 धावा. थोडासा संयम दाखवला गेला. 8 षटकांचा सामना असणार आहे. विकेट राखणं महत्वाचं असणार आहे या सामन्यामध्ये. निलेश करंगुटकर ते करू शकतात नक्कीच. चांगली संयमी खेळ त्यांच्या बॅटमधून देखील पाहायला भेटते, परंतु निलेश करंगुटकर फसले जात आहेत. नमित आचरेकरने एक साधा सोपा झेल पकडलाय. निलेश करंगुटकरची खेळी झाली आहे समाप्त. भरपूर निराश असतील निलेश करंगुटकर. मागच्या सामन्यांचा विचार केला, अगदी चांगली कामगिरी केली होती, परंतु आज थोडेसे नाराज झाले आहेत, निराश झाले आहेत. हताश मनाने डगावच्या दिशेने पाहायला भेटत आहेत. नक्कीच क्षेत्ररक्षकाला दाद द्यावी लागणार आहे. भरपूर चांगला झेल टिपला जातोय. नमित आचरेकर क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. कालच्या सामन्यामध्ये, शेवटच्या सामन्यामध्ये अगदी सुंदर गोलंदाजी केली आहे नमित आचरेकर. आज त्यांनी झेल देखील एक दर्जेदार पकडलाय. निलेश करंगुटकर यांची खेळी होते समाप्त. 1 धावसंख्येवरती निलेश करंगुटकर बाद होत आहे. धावसंख्या झाली आहे 8 धावा आतापर्यंत SBI लाईव्ह क्रिकेट संघाचे. नवीन बॅटर मैदानामध्ये पाऊल उडवले जात आहेत. मानस सोमलेला आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र थोडासा संयम दाखवा लागणार आहे. महत्वपूर्ण विकेट प्रस्थापित केली आहे. गोलंदाज चेतन बाबल दुसऱ्या चेंडूवरती निलेश करंगुटकर यांना बाद केले. नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि त्याचमुळे की काय निलेश करंगुटकर डगआउटमध्ये पाहायला भेटलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मानस सोमलेला आपण पाहतोय. चेतन बाबल गोलंदाजी ट्रॅकवरती 2 चेंडूचा खेळ समाप्त झाले. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. मानस सोमलेला आपण पाहतोय. पहिला चेंडू मानससाठी. यावेळी पहिल्या चेंडूला सन्मान दिला गेलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची परती करेल तोपर्यंत एकंदरीत 1 धावीची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे. धावसंख्या वधारली आहे. ती धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचली आहे 1 आकड्याच्या मोबदल्यात. आता मात्र थोडासा संयम दाखवा लागणार आहे. ओमकार नाटेकरला मागच्या सामन्यामध्ये भरपूर चांगली कामगिरी केली आहे, परंतु आज त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. याही वेळेला सन्मान दिलाय. एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते. ओमकार नाटेकर. धावसंख्या होते 10 धावा. भरपूर चांगलं षटक हाताळत असताना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती चेतन भाबल. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. अफलातून गोलंदाजी होते. यावेळेला मानस सोमले थांबणार नाहीये. मोठा फटका पाहायला भेटलाय आणि पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक तैनात होते. डीप मिड विकेटला हा झेल पकडला गेलाय. रत्नेश पाले क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि मानस सोमलेचा खेळ संपणार. 1 या धावसंख्येवरती मानसने देखील नाराज असणार आहे. 1 या धावसंख्येवरती वैयक्तिक बाद होतोय. मानस सोमलेची खेळी झाली आहे समाप्त. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अव्वी देवगडकरला आपण पाहतोय. अव्वीला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. नक्कीच मानसकडे ताकद होती, चांगली खेळी करू शकला असता, परंतु एक चुकीचा फटका आणि त्या चुकीच्या फटक्यामुळे मानस सोमले हा डगआउटच्या दिशेने पाहायला भेटतोय. धावसंख्या झाली आहे 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडलाय की काय संघ SBI लाईव्ह क्रिकेट संघ, परंतु जोपर्यंत अवी देवगडकर
आणि ओमकार नाटेकर मैदानामध्ये आहेत तोपर्यंत अशा पल्लवीत असणार आहेत SBI लाईव्ह क्रिकेट संघाच्या. चेतन बाबल महत्वपूर्ण दुसरं षटक हाताळत असताना दोन महत्वपूर्ण मोहरे या षटकामध्ये टिपलेत. यावेळेस अवी देवगडकरला पाहतोय स्क्रीनवरती. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागणार आहे अवीला. चेतन बाबल येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू सन्मान दिलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये वेदांत जाधव प्रोटेक्शन आहे. चेंडूची परती करेल तोपर्यंत एकंदरीत एका धावेची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे. 2 षटकांचा खेळ थांबलाय. 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या पाहतोय अर्थातच 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. भरपूर चांगली गोलंदाजी झाली आहे या षटकामध्ये. फक्त 4 धावा खर्च केली आहेत आणि महत्वपूर्ण 2 मोहरे टिपलेत. अफलातून गोलंदाजी झाली आहे. देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरे आपण अनुभवतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती तिसऱ्या क्रमांकाचं महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा पाहायला भेटतील आपल्याला सागर डगरे. पहिले षटक अप्रतिम हाताळलं होतं. त्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. अफलातून गोलंदाजी झाली आहे. पहिल्या 2 षटकांचा विचार केला फक्त 11 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 6 षटकांचा खेळ बाकी राहिला आहे. अवी देवगडकर मैदानामध्ये आताच गेलाय. अवीला चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. अवीला स्क्रीचवरती थांबून राहावं लागणार आहे. सागर डगरे गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळत असताना आपण सागर डगरे यांना पाहतोय. मॅचला सुरुवात होते. यावेळेस स्ट्राइक एंडला अवी देवगडकर आहे. फुल टॉस चेंडू. फुल टॉस का मतलब है फुल्ली लॉस, परंतु लॉस झाला नाहीये. नो चेंडूचा इशारा देखील आलाय पंचांकडून. बिमर वाजलाय. एकंदरीत 2 धावा सांघिक खात्यात जमा केल्या जात आहेत. फुल टॉस चेंडू होता. फुल ट्रोल करायचा चेंडू होता परंतु अवी थोडासा फसलाय. धावसंख्या आता मात्र वाढली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. तिसरं षटक हाताळत असताना थोडासा महागडा ठरतोय की काय आपल्याला पाहायला भेटतोय. सागर डगरे यावेळेस ओमकार नाटेकर स्ट्राइक एंड वरती फ्रीडचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. फलंदाजाला हवा हवासा चेंडू आणि गोलंदाजाला नको नकोसा वाटणारा चेंडू यावेळेस पाहायला भेटताय. यावेळेस वेग भन्नाट होता. चेंडू विसावलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या पाहायला भेटली आहे 13 धावा. अप्रतिम गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला भेटली आहे. पहिला चेंडू बिमर वाजला होता परंतु त्यानंतर कमबॅक केलाय. 13 धावा धावफलकावरती तिसरं षटक हाताळत असताना आपण पाहतोय सागर डगरे एकदा सज्ज झालाय. यावेळेला बैठक शॉट पाहायला भेटलाय. फाईल लेग क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पलीकडे. ओमकारच्या बॅट मधून या मॅच मधील या पहिल्या इनिंग मधील आलाय हा दुसरा चौकार. चांगला फटका पाहायला भेटलाय. ओमकार नाटेकर घुटना टेक तमाशा देख असा फटका पाहायला भेटलाय. फाईल लेग क्षेत्रामध्ये एक चौकार प्राप्त झालाय. धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओमकारला मैदानात राहणं गरजेचं असणार आहे. एका बाजूने अवीला त्याची साथ द्यावी लागणार आहे. मॅचला सुरुवात होते. सागर डगरे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस हल्ला बोल करण्याचा प्रयत्न आला. जेलची संधी असणार आहे. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक आणि चेंडूचा जमलाय मेळ. फलंदाज ओमकार नाटेकरचा या इनिंग मधील संपलाय खेळ. डीजे ओमकारने देखील आज नाराज केलंय. निराश असेल स्वतःवरती. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले होते परंतु एक मोठी खेळी करू शकला नाहीये. ओमकार नाराज झालाय. आता मात्र थोडस अडचणीमध्ये सापडलाय की काय संघ SBI लाईव्ह क्रिकेट संघ. तिसऱ्या षटकामध्ये महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाज सागर डगरेचं कौतुक करावं लागणार आहे. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. ऑफला एक क्षेत्ररक्षण दर्जेदार झालंय. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे
चेतन बाबल आपलातून गोलंदाजी केली आहे. दुसरं षटक हाताळत असताना चेतन बाबलने महत्वपूर्ण 2 मोहरे टिपले होते, परंतु या षटकामध्ये सागर डगरे देखील काय कमी नाहीये. आपलातून गोलंदाजी होते, महत्वपूर्ण 1 विकेट या षटकामध्ये प्राप्त केलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पावलं ओळी जात आहेत. अमित चिंदरकर यांना आपण पाहतोय. अमित चिंदरकर यांना संयम दाखवावा लागणार आहे. हा शांततेचा कालावधी आहे. शांततेच्या कालावधीमध्ये तुम्हाला भरपूर कष्ट घ्यावे लागणार आहेत. संयम आणि आक्रमकता यांची सांगड तुम्हाला या षटकामध्ये घालावी लागणार आहे. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. सागर डगरे गुलनेरिक्स ट्रॅकवरती सज्ज झाले आहेत. यावेळेस अमित चिंदरकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत. देवगडचे बाहुबली या नावाने प्रसिद्ध असलेले अमित चिंदरकरला आपण पाहतोय. अमित चिंदरकर यांना संयम दाखवावा लागणार आहे. पहिलाच बॉल खेळत असताना एक चांगला फटका पाहायला भेटलाय. फाईन लेग, डीप फाईन लेगला चेंडू चाललाय की काय, परंतु क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे. परंतु काय होतंय तोपर्यंत एकंदरीत 3 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे. धावसंख्या वधारली आहे. आता मात्र झपाट्याने 20 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. 3 गडी बाद झाले आहेत. 20 धावा धाव फलकावरती. षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. भरपूर चांगली गोलंदाजी करतायत सागर डगरे आपण पाहतोय. एका बाजूला अवि देवगडकर SBI लाईव्ह क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना आपण पाहतोय. SBI लाईव्ह क्रिकेट संघ भरपूर वर्ष खेळत आले आहेत. अवि देवगडकर यावेळी सेन्सिबल क्रिकेट दाखवलं गेलंय. नक्कीच पॉईंटचा क्षेत्ररक्षक आला होता, चेंडूची परती केली, तोपर्यंत एक चुरटी धाव मानावी लागेल. धावसंख्या आता झपाट्याने वधारली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 21 धावा धाव फलकावरती. सागर डगरे अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट अमित चिंदरकर यांच्यासाठी. पहिला चेंडू खेळत असताना यावेळेस पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची परती करे तोपर्यंत एकंदरीत 1 धावेची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे. 3 षटकांचा खेळ थांबलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. एका बाजूने SBI लाईव्ह क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात नाईशा हाईट्स जामसंडे क्रिकेट संघ वेदांत जाधवच्या नेतृत्वाखाली खेळत असताना कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आपलातून फलंदाजी गोलंदाजी देखील शेवटच्या सामन्यामध्ये भरपूर चांगली केली होती. नमित आचरेकर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. कालच्या सामन्यामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे नमितने. नायशा हाईट्स क्रिकेट संघाचा विचार केला तर प्रशांत आचरेकर संघाचा आयकॉन खेळाडू आहे. आणि दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर SBI लाईव्ह क्रिकेट संघाचा संघनायक आहे शाहिद होलसेकर आणि आयकॉन खेळाडू अवि देवगडकर ज्याला आपण आता मैदानामध्ये पाहतोय. यावेळी अमित चिंदरकर स्ट्राईक एंडवरती गोलंदाजी ट्रॅकवरती. नमित आचरेकर डावकुऱ्या शैलीचा गोलंदाज वेगवान गोलंदाज आहे. नमित आचरेकरला आपण पाहतोय. यावेळी पहिला चेंडू वेग भन्नाट होता, परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर झाले आहेत. चेंडू झालाय अवांतर. अवांतर चेंडूने पंच शिक्षा थोटवतील या चेंडूला. धावसंख्या वधारली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. आपलातून गोलंदाजी झाली आहे. मागच्या 3 षटकांचा विचार केला आपलातून गोलंदाजी झाली आहे. यावेळेस पुन्हा एकदा नमित आचरेकर. यावेळेस बॅटचे हलकेच किनार घेऊन चेंडू चालला. यावेळेस धोका निर्माण झाला होता. डेंजर एंड वरती दिसला होता अवि देवगडकर. नक्कीच डायरेक्ट हिट झालं असतं तर अवि देवगडकर आपल्याला डगआउटच्या दिशेने पाहायला भेटला असता. एकंदरीत 1 धावेची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे. धावसंख्या वधारली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा. भरपूर चांगली गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू स्क्वेअर होता, परंतु त्यानंतर कमबॅक केलाय. 24 धावा धाव फलकावरती पाहतोय. नमित आचरेकर गोलंदाजी ट्रॅकवरती अवीसाठी. यावेळेस अवीने हलक्याच हाताने खेळून काढलाय. यष्टिरक्षक चेंडूचा परतावा करेल तोपर्यंत एकंदरीत 1 धावेची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे. नमित आचरेकरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा चेंडू यावेळेस
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आलाय परंतु तो फसला जातोय. बाबू पेंडुरकर ना DRCC चे कॅप्टन बाबू पेंडुरकर यांच्याकडून नमित आचरेकरसाठी बाबू पेंडुरकर मालवण यांच्याकडून नमित आचरेकरसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. DRCC पॅकर्स जामसंडी क्रिकेट संघाचे सदस्य आहेत बाबू पेंडुरकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी. यावेळी पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास थेट बाउंड्री लाईन पलीकडे आलाय. अमित चिंदरकरच्या बॅट मधून चौकार. अमित चिंदरकर आता मात्र थांबणार नाहीये कारण धाव संख्या देखील झाली आहे आता 29 धावा. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. नमित आचरेकरती एक अल्ला चलवलाय. 29 धावा पाहतोय धाव फलकावरती. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. इथून तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. एका बाजूने अवी देवगडकर दुसऱ्या बाजूने अमित चिंदरकर ज्यांच्या बॅट मधून एक चौकार आलाय परंतु अवी आतापर्यंत शांत आहे. संयम दाखवलाय अवीने परंतु तोच संयम त्याला कायम ठेवावा लागणार आहे या मॅच मध्ये. यावेळी स्वीप केला जातोय परंतु थोडासा फसलाय. यावेळी रनआउटची संधी असेल का? नाही. एक धाव एकंदरीत सांघिक खात्यात वैयक्तिक खात्यात जमा केली जाते. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 30 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक राहिलाय. 30 धावा धाव फलकावरती पाहायला भेटल्यात. अवी देवगडकर आपण पाहतोय स्क्रीनवरती. यावेळेस अल्टीपल्टीचा प्रयत्न झालाय परंतु तो फसला जातोय. निर्धाव चेंडूची गणना केली जाईल. 4 षटकांचा खेळ थांबलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण धाव फलकावरती पाहतोय 3 बाद 30 धावा. यानंतरचं समालोचन माझे सहकारी सोनू मोंडकर हे करतील. मी शुभम ठुकरोल काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो. आमच्या या DTPLचं 2 नंबरचं पारितोषिक प्रदान करणारे आमचे मंगेशजी धुरी यांचे इथे वडील उपस्थित आहेत. श्री नारायण धुरी सर, आपल्याला विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे प्लीज. या DTPLचं 2 नंबरचं पारितोषिक पहिल्याच अटेम्प्टमध्ये ज्यांनी होकार दिला ते आमचे मंगेश धुरी सर यांचे वडील इथे उपस्थित आहेत मॅच बघण्यासाठी. त्यांचा खूप खूप आभार आणि त्यांचं अभिनंदन की आपण इथे आलात आपण नारायण धुरी सर. तर मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. धन्यवाद. येस, वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती जाऊया. आजच्या दिवसातील ही पहिली लढत एक हाय व्होल्टेजची मॅच असेल. या दोन्ही टीम मध्ये पाहायला गेलं तर पहिल्या 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला भेटतात. सेमीफायनलची ही पहिली मॅच तुम्हाला पाहायला भेटते. SBI लाईव्ह विपक्ष नाईशा हाईट्स जामसंडे या दोन टीम मध्ये. अमित चिंदरकर स्ट्रायकिंग एंडला गोल ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला भेटतोय. सुरेख चेंडू स्विंग एंड मिस केला जातोय. चांगली गोलंदाजी केली आहे. चेतन बाबलच्या माध्यमातून पॉवर बिद शतक देखील फेकलं होतं. 2 मोहर देखील बाद केले होते. तोच एक्सपिरियन्स आता मात्र दाखवावा लागेल या मॅच मध्ये. सुरेख फटका या उडवलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जज करतोय. अजून एक विकेट यशवालेने दर्जेदार क्षेत्ररक्षण केलंय. अमित चिंदरकर बॅक टू द पवेलियन. अजून एक साईद होलसेकर सध्या विचार करायला गेला देवगड परिसरामध्ये खूप चर्चेचा विषय बनलाय. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची एक वेगळीच ओळख. DTPL पहिल्या सीझनचा मॅन ऑफ द सिरीज देखील होता. या स्पर्धेचा अनुभव देखील आहे आणि त्याचमुळे की काय आता मात्र त्याच्या खांद्यावरती या मॅचचं सूत्र तुम्हाला पाहायला भेटेल. कारण एका बाजूने अवी देवगडकर तुम्हाला पाहायला भेटते परंतु एका साइडने विकेट्स फेकले जात आहेत. वारंवार चांगली गोलंदाजी केली जाते आणि त्याचमुळे की काय SBI संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय आणि कमबॅक करून द्यावं लागेल. चेतनने खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. दर्जेदार गोलंदाजी.
3 विकेट देखील प्राप्त केलेत. या मॅचचा विचार करायला गेला तर या ओव्हरमध्ये 2 चेंडू फेकलेत. पहिला चेंडू सुरेख फेकला होता निर्धाव आणि त्यानंतर मात्र अमित चिंदरकरची खेळी संपुष्टात आणली आहे. साईद ओलसेकर स्ट्राइक एंडला गोलंदाज ट्रॅक वरती चेतन शॉर्ट ऑफ लाईन चेंडू सुरेख चेंडूची फेकी केली जाते. अपील केली जाते. अपील इकडे पेटवून लावली जाते. सुरेख चेंडू फेकला जातोय. स्टिक अटॅक केला जातोय म्हणजे त्याला माहिती आहे कारण थोडीशी प्रेशर मध्ये अजून एका दुसरा विकेट आला तर संपूर्ण मॅच मध्ये बॅक फुटला जाईल संघ आणि त्याचमुळे की काय इकडे चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून केला जातोय. चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सुरेख चेंडू बॅटची एज लागली आहे. थर्ड मॅट मध्ये प्रोटेक्शन आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले जात आहेत. 4ही चेंडू अचूक टप्प्यावरती फेकले जात आहेत. दर्जेदार गोलंदाजी राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करताना तुम्हाला पाहायला भेटतो मिस्टर चेतन. स्ट्राइक एंडला साईद ओलसेकर. सुरेख चेंडू तेवढा चांगला कटवून काढलाय. मिड विकेटकडे प्रोटेक्शन तुम्हाला पाहायला भेटते. तोपर्यंत लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती करतोय. एकदा वाईड केली जाईल. 31 धावा धावबलकावरती सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला भेटते. नाईशा हाइट्स जामसंडे चांगले गोलंदाज तुम्हाला पाहायला भेटते. संपूर्ण स्पर्धेमध्ये विचार करायला गेला तर जे दार गोलंदाजी केली आहे. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. अवीच्या डोक्यामध्ये असेल कॅल्क्युलेशन निश्चितच करून खेळावं लागेल कारण समोर देखील तेवढाच मातबर संघ आहे. सुरेख चेंडू अपील झाली आहे. अपील पर्यंत फेटाळून लावली जाते. सुरेख चेंडू फेकला जातोय. ब्लॉक होल्ड मध्ये चेंडू फेकला जातोय. काय शतक फेकलंय. फक्त एकच धावा खर्च केली आहे. एकदा जोरदार टाळ्या मारा. दर्जेदार क्षेत्ररक्षण गोलंदाजी तुम्हाला पाहायला भेटते कारण टीमला गरज देखील होती. पहिले शतक हाताळलं होतं. सुरेख गोलंदाजी केली होती. पॉवर प्लेचं अनिवार्य पॉवर प्लेचं दुसरं शतक. दर्जेदार 2 विकेट घेतले होते. या शतकाचा विचार करायला गेला 1 धावा खर्च करून फक्त एकच विकेट देखील त्याने काढलाय. टोटल धाव संख्या पाहायला भेटते 31 धावा धावबलकावरती. अजूनही विचार करायला गेला तर 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 18 चेंडू मागे खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल कारण आता मात्र साईद ओलसेकर तसंच अवी देवगडकर षटका चौकार मारण्याचा प्रयत्न करतील. पहिल्या 5 ओव्हर मध्ये फक्त 31 धावा झालेत. आता मात्र हात खोलावे लागतील. षटकार चौकार तुम्हाला पाहायला भेटतील. गोलंदाजी ट्रॅक वरती नमी दासरेकर लेफ्ट आर्म उद विकेटचा मारा करेल. स्ट्राइक एंडला साईद ओलसेकर. पहिला चेंडू या 2 बॅटल मधील कारण हे खूप चांगलं बॅटल आहे. सुरेख चेंडू लो फुलटा चेंडू स्टेअर करून खेळला जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. फक्त एकच धावा खर्च केली जाते. दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला भेटते. अवी देवगडकर एक मोठं नाव देवगड परिसरामध्ये अनेक वर्ष क्रिकेट खेळला. या मैदानामध्ये देखील चांगला अनुभव आहे. तो या दरम्यान अनुभव या मॅच मध्ये दाखवावा लागेल. टीमला अत्यंत गरज असेल ती गरज पूर्ण करेल का परंतु समोरून पाहायला गेलं नमीचं कौतुक करावं लागेल. सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत. नमीचा पुढचा चेंडू अवीसाठी. ऑफस्टंपला चेंडू पिचिंग केली जाते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे नमितने. हा देखील चेंडू तेवढाच चांगला हाताळला जातोय. हातकोलाची संधी देखील भेटत नाहीये. ऑफस्टंपला चेंडू वारंवार पिच केले जात आहेत आणि दर्जेदार गोलंदाजी. अवी देवगडकर पुन्हा एकदा तुम्हाला स्ट्राइक एंडला पाहायला भेटेल. सर्वांची नजरा या मॅच मध्ये असतील. सुरेख चेंडू यावेळी स्लाइस केलाय. इकडे मात्र प्राइज विकेट भेटली जाते. अवी देवगडकर बॅक टू द पवेलियन. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू फेकला गेला होता नमीच्या माध्यमातून. बॅटला तेवढा काही चेंडू चांगला स्पर्श झाला नाही. बराच काही चेंडू हवेत होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. अवी देवगडकर बॅक टू द पवेलियन. येस डीजे. न्यू बॅटर मिस्टर चित्तेश तुरे. जसं विकेट गेला तसं एक सुमधुर आपण गाणं देखील ऐकलं.
माझ्या सोनीला कोकण दाखवा. परंतु असा आपण जर SBI टीमच्या बाजूने विचार करायला गेला तर असं असेल की चेंडूला सीमारेषेचं दर्शन दाखवा आणि तो कोणता खेळाडू दाखवेल ते देखील पाहणं तेवढेच योग्य असेल मॅच मध्ये. आणि दीपेशचा बंधू राज देखील आहे. दीपेश देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलंय अनेक वर्ष. देवगड परिसरामध्ये खूप मोठं नाव. सिंधुदुर्ग क्रिकेटचा विचार करायला गेला तर मोठमोठ्या स्पर्धा देखील खेळलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला नवी दासरेकर पाहायला भेटेल. सुरेख चेंडू प्ले अँड मिस झालाय. काय फिंगर सब झालीये. काय चेंडू फेकला जातोय तेच तर आर चेंडू तुम्हाला पाहायला भेटतोय. नम्मी दासरेकर ऑन फायर. या मॅच मध्ये मात्र दर्जेदार गोलंदाजी केली आहे. काय गोलंदाजी तुम्हाला पाहायला भेटते सकाळच्या सत्रामध्ये. असा विचार देखील कोणी केला नव्हता. कारण समोर पाहायला गेलं तर अनेक सारे तुम्हाला चांगले बॅटर्स होते परंतु त्या बॅटर्सला देखील बाद करण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. दर्जेदार गोलंदाजी पाहायला भेटते. आता मात्र स्ट्रायकिंग इन लाईक अनुभवी बॅटर तुम्हाला पाहायला भेटेल. विनय जगताप. नमित दाचरेकरला हॅट्रिकची संधी असेल. काय गोलंदाजी केली आहे नमितने. कौतुक करावं लागेल. कारण आपण जर टेनिस क्रिकेटचा विचार करायला गेला तर गोलंदाजांच्या कोट्यामध्ये थोडीशी कमी तुम्हाला पाहायला भेटते. कारण जे काही नवीन नियम झाले चेंडू असतात ते बॅटरला खूप चॉईसेबल असतात. परंतु या मॅचचा विचार करायला गेला तर दर्जेदार खेळ तुम्हाला पाहायला भेटतोय. नमित दाचरेकर हॅट्रिकची संधी असेल. स्ट्रायकिंग इनला मिस्टर विनय जगताप. सुरेख चेंडू कटून काढलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय चॉकलेट बॉय. एक धावा ऍड केली जाते. 33 धावा झालेत. नेल्सन फिगर वरती धावसंख्या नेऊन ठेवली आहे. रणगतीमध्ये थोडासा बदलाव आणावा लागेल. षटकार चौकार येणं खूप गरजेचं आहे. SBI क्रिकेट टीमच्या बाजूने विचार करायला गेला तर साईडला शेवटच्या चेंडूपर्यंत खेळावं लागेल. कारण साईच्या गोट्यामध्ये मोठे सारे फटके आहेत परंतु या मॅच मध्ये दाखवावे लागतील. नमी दाचरेकर गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा तुम्हाला पाहायला भेटतोय. शॉर्ट चेंडू यावेळी देखील बॅटची एज लागली होती कदाचित. निर्धाव चेंडूची गणना केली जाते. बॉटम एजला चेंडू लागला होता. 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बोलते स्कोर काढला 33 धावा धावबलकावरती. काय गोलंदाजी केली आहे. दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला भेटते. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. नमित आचरेकरचा आपण विचार करायला गेला या मॅच मध्ये फक्त 10 रन खर्च केलेत आणि 2 विकेट देखील प्राप्त करून दिले. काय गोलंदाजी केली आहे. दर्जेदार गोलंदाजी. मॅच विनिंग परफॉर्मन्स आतापर्यंत दिलाय. तसंच कृष्णा पेंडुरकर मालवण यांच्यावरून प्रत्येक विकेटसाठी नमितसाठी 100 रुपयाचं पारितोषिक देखील लागले. आतापर्यंत 200 रुपयाचा मानकर देखील ठरलाय. दर्जेदार गोलंदाजी केली आहे. अंतिम 12 चेंडू असतील तर मात्र विनयला ताकद दाखवावी लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रशांत आचरेकर. अजून एक गुणवान खेळाडू आपल्या देवगड तालुक्यामधील अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला पाहायला भेटतो. आता मात्र या स्पर्धेमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला भेटतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करे. स्ट्रायकिंग इन ला विनय जगताप. रिव्हर्स अटेम्प्ट केली आहे. व्हाट अ शॉट. काय फटका खेळून मारलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केली. बॅटच्या बरोबर मिडलला लागला की काय चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून आलाय. पहिला षटकार या मॅच मधील. यस डीजे. फटका होता. डोळ्यांचे पारणे फेरणारा फटका तुम्हाला पाहायला भेटतोय विनय जगतापच्या बॅट मधून. या 6 धावांनी टीमची धावसंख्या पोहोचते 39 धावा धावबलकावरती. मात्र तुम्हाला हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे SBI देवगड क्रिकेटच्या बॅटरने. प्रशांतचा पुढचा चेंडू कमबॅक करेल का. कारण प्रशांतला माहिती आहे कमबॅक करावा लागेल. टीमला गरज आहे. सुरेख फटका. मिनी हेलिकॉप्टर लँड केला जातोय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन पाहायला भेटते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 41 धावा धावबलकर तुम्हाला पाहायला भेटतात.
विनय 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 आणि आता मात्र विनयला अजून चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण अनेक वर्ष विनय देखील क्रिकेट खेळलंय, अनेक साऱ्या मोठ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला तो पाहायला भेटतो. आणि आज मात्र DTPL एक मोठी स्पर्धा, एक अभिमानाची स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलची मॅच. यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली हिट. एक तुझा होता तर दुसरा माझा असेल. काय चेंडू फेकलाय, तेच तरार ब्लॉक होल्ड मध्ये चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इकडे यूज केलं जाते. यॉर्कर लेगचा चेंडू फेकला जातो, दर्जेदार गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून. विनयची खेळी संपुष्टात आली आहे. येस डीजे. अभिषेक सांगडे, आणि आता मात्र अभिला एका दुसरा षटकार खेचावा लागेल या मॅच मध्ये. टीमचे ओनर देखील आहेत या स्पर्धेमध्ये, आम्हाला खूप त्यांनी मदत देखील केलंय. विनंती असेल या नंतरची सेमीफायनल मॅच होते. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आपण नाणेफेकीसाठी या इनिंगच्या मध्यंतरमध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची. स्थानेश्वर किंजवडा तसंच विराट स्पोर्ट्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपली प्लेइंग 11 घेऊन आपण कॉम्बॉक्सच्या शेजारी या. आता मात्र या मॅच मध्ये खूप मजा येणार आहे. लो स्कोरिंग मॅच असली तरी देखील ती तुम्हाला चांगली पाहायला भेटेल, कारण सेमीफायनलची मॅच आहे. दोन्ही टीमच्या बाजूने विचार करायला गेला, चांगले गोलंदाज तुम्हाला पाहायला भेटतील, चांगले बॅटर्स पाहायला भेटेल. नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हाला वेदांत पाहायला भेटेल. कालच्या दिवसामध्ये 165 धावा त्याच्या बॅटमधून निघालेत, त्यामुळे एक चांगलं बॅटल, एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. अभिषेक सांगळे स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला भेटेल. प्रशांत आचरेकर गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रशांतने खूप चांगलं कमबॅक केलंय. पहिला चेंडू सीमारेच्या बाहेर मारला होता 6 धावांसाठी, तो तिसरा चेंडू मात्र स्वतःला बॅक केलाय, आणि हे बॅक तुम्हाला प्रत्येक चेंडू मागे करायचं असतं. प्रशांत आचरेकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. सुरेख 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 चेंडू फेकला जातोय, तेच तरार ब्लॉक होल्ड मध्ये चेंडू फेकला जातोय. काय गोलंदाजी केली जाते. सामना सुरू होण्याच्या अगोदरच आपण पाहिलं गेलं तर षटकार चौकार किती कोण मारेल याची चर्चा केली जात होती, परंतु जसा सामना सुरू झाला गोलंदाजाने मात्र दर्जेदार गोलंदाजी केली आहे. प्रत्येक गोलंदाज अचूक टप्प्यावरती वेदक गोलंदाजी तुम्हाला करताना पाहायला भेटलं या मॅच मध्ये. बी सांगडे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. प्रशांतचा पुढचा चेंडू प्ले अँड मिस झालाय. पुन्हा एकदा शरीराला चेंडू लागतोय. निर्धाव चेंडूची गणना केली जाते. यावेळी स्लोअर वन चेंडू फेकला गेला होता, कारण माहिती होतं प्रशांतला बॅट खूप वेगाने फिरते, त्याचमुळे की काय एक स्लोअर वन चेंडू फेकला. निर्धाव चेंडूची गणना केली जाईल. 5 चेंडूच काही समाप्त झालाय. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 8 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील प्राप्त करून दिली आहे. चांगलं कमबॅक केलंय. अंतिम चेंडू या षटकातील अभि सांगडे. रिव्हर्स अटेम्प्ट तर केली होती, हा देखील चेंडू निर्धाव चेंडू गणला जातोय. काय गोलंदाजी केली आहे, दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 8 धावा खर्च केल्या होत्या, आणि त्यानंतर जे 4 चेंडू मात्र दर्जेदार हाताळले जात आहेत. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कोणता गोलंदाज येईल, काय चेंडू फेकेल आणि कितपत टोटल हे आपल्याला पाहायला भेटेल पहिल्या सेमीफायनल मध्ये, ते देखील पाहणं तेवढेच योग्य असेल. आपण विचार करायला गेला मागचे 2 दिवस अक्षरशः धावांचा पाऊस पडत होता, आणि आता जर आपण पाहायला गेलं तर विदर्भामध्ये आपण जसं जातो तिकडे पाऊसच पडत नाही, तसं काहीतरी मैदानामध्ये झालंय. कारण आपण 2 दिवस पाहिले प्रत्येक मॅच मध्ये 90 100 124 धावा देखील झाल्या होत्या एका मॅच मध्ये. हाय स्कोरिंग डे होता, परंतु आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिली मॅच, या पहिल्या मॅच मध्ये दर्जेदार गोलंदाजी केली जाते. 7 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या दिसते 41 धावा धावफलकावरती. अंतिम 7 चेंडूवर येतोय वेदांत जाधव. याच वेदांत जाधवने काल मात्र काय बॅटिंग केली होती, दर्जेदार फटकेबाजी केली होती. स्ट्रायकिंग एंडला साईद ओलसेकर. सुरेख 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 चेंडू फेकला जातोय. ऍग्रेशन पाहायला भेटते. व्हॉट अ बॉल.
काय चेंडू फेकला जातोय, तेच तरार ब्लॉक होल्ड मध्ये चेंडू. साईची खेळी संपुष्टात आली आहे. विजय मॅनचं देखील कौतुक करावं लागेल. जीवलग जीवाचा, निश्चितच हे मित्र जीवलग जीवाचे आहेत, परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. 8 गडी बाद झालेत आणि 41 धावा झालेत. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या मॅचचा विचार करायला गेला तर तेच तरार तुम्हाला गोलंदाजी पाहायला भेटली. पहिला चेंडू, खांद्यांचा चांगला वापर केला जातोय वेदांच्या माध्यमातून आणि तेच खांदे काल मात्र गोलंदाजांना डोकेदुखी ठरले होते, कारण अनेक सारे षटकार चौकार त्याच्या बॅट मधून निघाले होते. आता टीमला गरज होती बॉलिंगची आणि बॉलिंग देखील तेवढी चांगली केली आहे. 41 धावा झाल्या धावबलकावरती. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. दानिश शेख स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला भेटेल आणि गोलंदाजी मात्र आतापर्यंत खूप चांगलीच केली आहे. नाईशा हाइट्स जामसेंड या टीमच्या बाजूने विचार करायला गेला तर दर्जेदार तुम्हाला खेळ पाहायला भेटलाय. अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी कशाला म्हटलं जातं त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आतापर्यंत मात्र नाईशा हाइट्सच्या गोलंदाजीने दिलंय या मॅच मध्ये. कारण ज्या वेळी विचार केला जातो टेनिस क्रिकेटचा कोणता खेळाडू किती षटकार मारणार याचा विचार केला जातो, परंतु या मॅच मध्ये पाहायला गेलं दर्जेदार गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने जे आपल्याला काम दिलं होतं अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ती केली आहे. आणि त्याचमुळे की काय या इनिंगचा विचार करायला गेला फक्त एकच षटकार आलाय आणि कालच्या दिवसामध्ये एक एक बॅटर 9-9 10-10 षटकार मारत होता. हेच मैदान होतं, हा चेंडू होता आणि या चेंडूवरती अनेक साऱ्या कार धावा कुठल्यात. परंतु आजच्या पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये दर्जेदार गोलंदाजी नाईशा हाइट्सच्या टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला होता. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आतापर्यंत मात्र अचूक निर्णय घेतलाय. दर्जेदार गोलंदाजी. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. दानिश स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला भेटेल. राईट ऑफ द विकेटचा मारा वेदांचा. सुरेख सुरेख चेंडू प्ले अँड मिस झालाय. अजून एक तुम्हाला चांगला चेंडू फेकला जातोय. वेदांत जाधव कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत प्रत्येक खेळाडूच्या तोंडामध्ये शब्द आहे वेदांत जाधव. पुन्हा एकदा तुम्हाला वेदांत जाधव पाहायला भेटेल. यावेळी मात्र उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेने साधा सोपा लॉलीपॉप झेल तुम्हाला पाहायला भेटतोय, कारण हे प्रेशर होतं. याच्या मागचे 6 चेंडू मात्र निर्धाव फेकले होते आणि त्यामध्ये 2 गडी देखील बाद झाले होते आणि तोच प्रेशर होता आणि त्याचमुळे की काय दानिशची खेळी संपुष्टात आली आहे. या मॅचचा विचार करायला गेला तर दीपेश सर पूर्णतः गोलंदाजांनी दर्जेदार गोलंदाजी केली आहे, परंतु नेक्स्ट इनिंग मध्ये देखील तुम्हाला तेवढंच बघावं लागेल, कारण तुम्हाला साईद पाहायला भेटेल. अवि देवगडकर आहे, त्यामुळे खूप चांगली मॅच होईल. लो स्कोरिंग मॅच परंतु हाय स्कोरिंग देखील होऊ शकते, कारण दोन्ही टीम मध्ये पाहायला गेलं तर चांगले बॅटर देखील आहेत समोरच्या टीम मध्ये, परंतु अवि आणि साईद हे चांगले गोलंदाज देखील आहेत. सुरेख चेंडू फेकला जातोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन पाहायला भेटते. एकच धावा ऍड केली जाते. तब्बल 8व्या धावावरती 8व्या चेंडूवरती 1 धाव निघाली आहे. अब्बी सांगळेने जर षटकार ठोकला, प्रत्येक षटकारासाठी या स्पर्धेचे सर्वासर्वे अमोलजी मेस्त्री यांच्याकडून 200 रुपयाचे इनाम. फटका तर मारलाय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु काय झालंय, षटकार आहे की चौकार आहे, लाईन्समन आमच्यापर्यंत पोहोचवतील. 4 धावांसाठी चेंडू जातोय. बदू चांगला फटका होता सर. एक्स्ट्रा कव्हर मधून षटकार चौकारा मारलाय. चांगला फटका अविच्या बॅट मधून, कारण अबिला मात्र आता माहिती आहे धावा बनवाव्याच लागतील आणि त्यासोबत काय चौकार आले. 4 धावांनी टीमची धावसंख्या बुजते. 46 धावा धावबलकावरती.
अंतिम चेंडू. यावेळी मात्र काय झालं या चेंडू मागे. हेच तर क्रिकेट आहे, हेच तर क्रिकेट आहे. अंतिम चेंडू होता आणि या चेंडूवरती वाईट +4 म्हणजे टोटल 5 धावा ऍड केल्या जात आहेत. आणि या 5 धावाने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला भेटेल 51 धावा धावफलकावरती. 51 धावा धावफलक तुम्हाला पाहायला भेटते. एक खराब चेंडू होता आणि त्या चेंडू मागे तब्बल 5 धावा. अंतिम चेंडू. सुरेख फटका मारलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावर आलाय षटकार. जर विचार करायला गेला तर एका चेंडूवरती 11 धावा निघालेत आणि हेच तर फिनिशिंग टच होता. आणि यात तो षटकार ठोकलाय त्यासाठी देखील 200 रुपयाचं इनाम देखील होतं. दर्जेदार तुम्हाला बॅटिंग पाहायला भेटते. यावेळी टीमचा संघ मालक फिनिशिंग चांगली दिली आहे. 8 षटकांचा विचार करायला गेला 8 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला भेटते 57 धावा म्हणजे 58 धावांचं टार्गेट सेट केलंय. एक चांगली मॅच असेल या दोन्ही टीम मध्ये, यात काही शंका नाहीये. थोड्या वेळासाठी मी थांबतोय, तुम्ही कुठेही थांबू नका, कारण सेमीफायनलची खूप महत्वपूर्ण लढत तुम्हाला पाहायला भेटते दोन्ही टीम मध्ये. या अंतर आपण मालवणवरून ज्यांचं समालोचन ऐकलंय अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये, देवकर सर करतील. तोपर्यंत मी थांबतोय. थँक्यू. नमस्कार, सहर्ष स्वागत. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं 2025 या पर्वामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना स्थानेश्वर किंजवडे विपक्ष विराज स्पोर्ट्स देवगड अशा 2 संघादरम्यान होतोय. त्या अगोदर आमच्या जवळचे मित्र आणि ज्यांनी कित्येक खेळाडूंना समालोचकांना एक वलय निर्माण करून दिलं यूट्यूबच्या माध्यमातून, सन्मानश्री संतोषजी नाणेकर यांच्या हाताला हात देऊन खांद्याला खांदा लावून tenniscricket.in या यूट्यूब चॅनलला लौकिकाच्या शिखरावरती नेऊन ठेवलं. असे सन्मानश्री गौरवजी सावंत, त्यांचा आज वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या आमच्या लाख मनपूर्वक शुभेच्छा. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग या आयोजन नियोजन कमिटीकडूनही सन्मानश्री गौरवजी सावंत यांना लाख शुभेच्छा. सेकंड सेमीफायनल्स दुसरा उपांत्य फेरीची नाणेफेक होते आणि नाणेफेक करण्यासाठी आम्हाला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मान्यवर लाभतायत. सन्मानश्री बाबू भांडे एक ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत, कित्येक मैदानं त्यांनी आपल्या फलंदाजीने गाजवली. त्याचबरोबर एक यशस्वी उद्योजक आहेत आणि ते आमच्यासोबत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लाभतायत. दुसऱ्या बाजूला स्थानेश्वर किंजवडे संघाचे कर्णधार आणि विराज स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आमचे मित्र सन्मानश्री सुदेशजी नारकर. आणि या सेकंड सेमीफायनल दुसरे उपांत्य फेरीची नाणेफेक होते. सन्मानश्री बाबू भांडे यांचे शुभ हस्ते.
सामना 8 षटकांचा होईल. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय tenniscricket.in, त्यांची टीम, कॅमेरामन आणि यूट्यूबच्या माध्यमातूनही या स्पर्धेचं आपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहू शकतो. DTPL इज अ कॉल आणि नाणेफेक जिंकली आहे विराज स्पोर्ट्स देवगड या संघाने. सुधीरजी, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. सामना 8 षटकांचा आहे आणि 8 षटकांमध्ये रणनीती कशी असेल आणि किती धावांवरती रोखलं जाईल स्थानेश्वर किंजवडे संघाला? या ग्राउंडचा आज विचार केला 2 दिवस, तर कोण सांगूच शकत नाही की काय फिल्डिंग घ्यायची की बॅटिंग करायची. त्याच्यामुळे काय रणनीती अशी नाही आहे. आम्ही आमची स्ट्रॅटेजी वापरू आणि यांना कमी धावत रोखण्याचा प्रयत्न करू. सुधीरजी, शेवटचा प्रश्न. बऱ्याच ठिकाणी आपण 2 षटकं 4 षटकांचे सामने खेळत असतो. हा सामना 8 षटकांचा होतोय, तर या सामन्याकडे आपण कसं पाहता? जी प्लेयरला जी क्वालिटी दाखवायची असते ती या 8 षटकामध्ये तो चांगल्या रीतीने दाखवतोय. नाहीतर इकडे तिकडे बघायला गेलो तर 4 षटकामध्ये हाणामारीच होते जास्त. सिंगल डबलवर कोण कंट्रोल करत नाही. आयोजन नियोजन कसं वाटतंय DTPLचं? आयोजनाबद्दल तर खूप चांगलं आहे आणि अमोल सरांनी ही टुर्नामेंट पुढच्या वर्षी पण भरवावी असं मला वाटतंय. नक्कीच ही स्पोर्ट्स पावती आहे मंडळासाठी. मनापासून शुभेच्छा. विराज स्पोर्ट्स देवगड संघ स्थानेश्वर किंजवडे संघाचा कर्णधार आहे. किती धावा जमवण्याचा प्रयत्न राहील 8 षटकांमध्ये? आम्ही असं टार्गेट सेट नाही केलंय, पण चांगला खेळ करून जितक्या जास्तीत जास्त धावा बनवायला होतील याचा ट्राय करू. समोरील संघ पाहता सेम स्क्वॉड आहे की काही बदल आहे संघांमध्ये आज सेमीफायनल सामन्यासाठी? स्क्वॉडमध्ये एक बदल म्हणजे अण्णा चव्हाण इन होत आहेत आणि एक प्लेअर बाहेर होईल. नक्कीच देवगड तालुक्यातील ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत अण्णा चव्हाण आणि त्यांच्या हल्लीच वडिलांचं निधन झालं. तर तुमच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत. या दुःखातून तुम्ही लवकर बाहेर पडावं, तुम्हाला ऊर्जा मिळावी हीच आम्ही आदरांजली वाहू आणि दोन्ही संघांसाठी मनापासून शुभेच्छा. वळूया कॉमबॉक्समध्ये. धन्यवाद सर. नाईसाईट जामसंड्या संघाला 58 धावांचं लक्ष आहे. 8 ओव्हरमध्ये पंचांचा सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात केली जाते. पहिल्या बरोबर एक धावाला स्ट्रायकिंग एंडला प्रशांत आचरेकर पाहायला मिळत आहेत. याचा बॉल स्पर्श झाला बॅटला. त्यानंतर आपण पाहिलं थर्डमॅन क्षेत्रामध्ये अभिषेक सांगळे पाहायला मिळत आहेत. त्याच्या बॅटमधून एक चांगला प्रहार देखील पाहायला मिळालाय. एक धाव घेतली जाते. एक धावाने सांघिक धावफलक पोहोचतंय 2 या आकड्यावर. हॅलो. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला शाहिद पाहायला मिळत आहेत. शाहिद होलसेकर SBI लाईफ देवगड संघाचे कॅप्टन आहेत आणि समोर जर पाहिलं तर वेदांत जाधव आहेत, ते देखील कॅप्टन आहेत नाईसाईट जामसंडे संघाचे. ओहो, रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न होता, नाही यशस्वी झालेत फलंदाज. यस, आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आलाय. कमबॅक करणारी गोलंदाजी आता करावी लागणार आहे शाहिदाला, कारण बॅटिंगच्या माध्यमातून आपण चांगली कामगिरी नाही केली आहे, मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून करावी लागणार आहे. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय SBI लाईफ देवगड नाईसाईट जामसंडे. यस, आपण पाहिलं कवा पॉइंटला फक्त बॉलला दिशा दिली जाते. 30 सर्कलमध्ये अमित चिंदरकर पाहायला मिळत आहे, तर त्यांच्या बॉल हातामध्ये समाविष्ट होतोय आणि एकच धाव घेतली जाते. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 3 या आकड्यावर पाहायला मिळत आहे. 8 ओव्हरचा सामना आहे. 8 ओव्हरमध्ये आपल्याला फक्त 58 धावांचं लक्ष आहे. आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं, त्याच्या अगोदरच्या दिवसामध्ये 101 102 धावा देखील चेस झाल्या आहेत. त्यामुळे आज देखील पाहिलं तर गोलंदाजांचं वर्चस्व. ओहो, पंचांचा सिग्नल आलाय. ऑफ स्टिकचा बॉल बाहेर टाकला जातोय. पंच दोन्ही आज समांतर करतायत, धावा मिळतात अवांतर. त्या एक धाव्याने सांघिक धावफलक पोहोचतायत 4 या आकड्यावर. आपण जर पाहिलं तर 8 ओव्हरमध्ये फक्त 58 धावा बनवायच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं देखील गरजेचं असणार आहे. प्रशांत आचरेकर, ओहो, भन्नाट वेग पाहायला मिळालाय. पुलर लेनचा बॉल नाही समजलाय, थेट यष्टिरक्षकांच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. निर्धाव चेंडूची गणना केली जाते. शेवटचा बॉल असणार आहे. आमच्यासोबत गुणलेखनाचे काम करत आहेत दीपेश जोरी. पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत गुणलेखन उत्कृष्टरित्या केलं जात आहे, त्यांचं देखील सरचं स्वागत असणार आहे.
ओहो हो, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यस, स्ट्रेट हिटला आपण पाहिलं तर नाही यशस्वी झालेत फलंदाज. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातामध्ये बॉल समाविष्ट झालाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद झालेत. नक्की ज्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, ज्या ज्यावेळी विकेट मिळणार आहे त्यावेळी ते खुश असणार आहेत SBI लाईफ देवगड संघ. कारण थोडेसे निराश होते अभिषेक सांगळे, आपण पाहिलं डगआउट बॉक्स मध्ये देखील, कारण त्यांना अपेक्षा होती 8 ओव्हरचा सामना होता, जवळपास 120 धावा क्रॉस होणं गरजेचं होतं. कारण आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये फलंदाजाने आपलं वर्चस्व केलं होतं, पण आज नाही. आज मात्र गोलंदाज पाहायला मिळाले आहेत आपल्याला. धावफलक पाहिलं तर 4 या आकड्यावर पोहोचलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 4 या आकड्यावर पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत यश गाडी, एक अष्टपैलू खेळाडू यश गाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शिरगाव मधून बिलॉंग करतायत, एक लेदर प्लेअर देखील आहेत. हा लेदरची कमिटमेंट असल्यामुळे तो आजच दाखल झाला या स्पर्धेमध्ये. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग एक बेस्ट खेळाडू म्हणून पाहिलं जातं. 100 स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर देखील आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 ब्रँड अँबॅसिडर, त्यामधील एक नाव यश गाडी, दुसरं नाव केतन तिर्लोटकर. आणि पाहिलं तर याच मैदानावर चांगली बॅटिंग देखील केली होती यश गाडीने. स्ट्रायकिंगचा विचार केला तर वेदांत जाधव पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 अर्धशतक, तिसऱ्या मॅच मध्ये देखील 45 धावा त्यांच्या बॅट मधून. काय बॅटिंग केली होती. आज मात्र तो संग्राम पाहायला मिळेल का. समोर जर पाहिलं अवी आहेत. ओहो, चांगला स्ट्रोक देखील खेळला कव्हरला, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. ते फंबल झालेत. एकीच धाव दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केलं जात आहे. विनंती असणार आहे अण्णा चव्हाण यांना, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं. अण्णा चव्हाण, यस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला. अवी पाहायला मिळतात. दुसरं षटक हातात पॉवर प्लेचं शाहिद आहेत 30 सर्कल मध्ये. त्यांनी मात्र बॉलला फील्ड केलाय आणि तोपर्यंत पाहिलं तर एक धाव घेतली जाते. धावफलक पोहोचलाय 7 या आकड्यावर. या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, मोठ्या फटक्यांपासून रोखावे लागतील. कारण ज्या प्रकारे आपल्याला त्या गोलंदाजांनी आपल्या जबड्यामध्ये ठेवलं होतं, त्या प्रकारची गोलंदाजी करण्याची वृत्ती देखील अवीकडे आहे. कौशल्य आहे, स्किल्स आहे. यस, पुढे आले. वा, स्टेप आउट झालेत. बॉलला फेकून दिलंय का पाहायचंय. नाही, वा काय कॅच घेतले. यस, व्हाईट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत होते, त्यांनी मात्र बॉलचा अंदाज घेतला आणि त्यानंतर झेलच्या खाली आले. नक्कीच बाद झालेत वेदांत जाधव. ही देखील प्राइज विकेट असणार आहे. सोन्याची खान मिळायला यश गाडी बाद झालेत. यश गाडी बाद झालेत. नक्कीच या खेळपट्टीचा अंदाज नव्हता, ते देखील आजच दाखल झाले होते. कारण महत्वपूर्ण सामना सेमीफायनलचा होता. काल देखील सांगलं वेदांत जाधव आणि यश गाडी माझ्या टीम मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहे. मात्र काय घडलंय, यश गाडी कुठेतरी वंचित दिसले आहेत. नशिबाने साथ दिली नाही. आजचा दिवस यश गाडीचा नव्हता, याचमुळे विकेटचं पतन पाहायला मिळालंय. ओमकार नाटेकरने हा झेल घेतलाय. अप्रतिम कॅच पाहायला मिळाले आपल्याला. कारण ही कॅच होणं महत्वाचं होतं. यश गाडी यांची कॅच होती. यश गाडी बाद होत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत फलंदाज सागर डगरे. गोलंदाजीवर त्याने आपलं वर्चस्व केलं होतं. प्रभावित गोलंदाजी केली होती. कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळाली होती सागर डगरे यांच्या माध्यमातून. तेच मात्र स्ट्रायकिंगला पाहायला मिळतात. आज मात्र पाहिलं तर धाव जास्त होत नाही, धावा जास्त होत नाही आहेत. ओहो, पुलर लेनचा बॉल नाही समजला. ओर पिच बॉल होता थोडा. अवी देवगडकर याच्याकडे देखील स्किल्स आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतात अवी. तेच मात्र सिद्ध करतायत. करावंच लागेल, सिद्ध करावं लागेल. ही मॅच म्हणजे महत्वाची असणार आहे. या मॅच मध्ये जो संघ विजयी होणार तो थेट मेगा फायनल मध्ये दाखल होणार आहे. कष्टाची पराकाष्ठा. यस, कव्वाला बॉलला केलं जात आहे. अमित चिंदरकर पाहायला मिळतात 30 सर्कल मध्ये. यस, त्यांनी मात्र बॉलला फील्ड केलाय. तोपर्यंत पाहिलं एक धाव घेतली जात आहे. 8 धावा झाल्यात. सुंदर नियोजन आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. स्पर्धेचा अंतिम दिवस DTPL या गलीमध्ये केलाय. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळालाय. तर त्या सर्कल मध्ये थोडेसे क्षेत्राचे फंबल झालेत. अभिषेक सांगे बॅकअप होता. तर पाहिलं तर 2 धावा देखील धावून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल. या 2 धावांनी दुसऱ्या षटकाची सांगता देखील झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिलं तर 10 या आकड्यावर पोहोचलाय. अजूनही 6 षटक असणार आहेत. 36 बॉल असणार आहेत. त्यामध्ये विजयासाठी धावा बनवायच्या असतील.
48 धावा. 36 बॉल 48 समीकरण आहे. समीकरण सोपं वाटतंय मात्र काही वेळा आपण पाहिलं सोपं असणारं आवाहन कठीण होऊन बसतं आणि कठीण असणारं आवाहन सोपं बनून बसतं. काय घडणाऱ्या मॅच मध्ये कष्टाची पराकष्ट दोन्ही संघ करणार आहेत. सागर डगरे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. नाव स्ट्रायकिंग एंडचा विचार केला तर वेदांत जाधव आहे. याच मैदानावर त्यांच्या बॅटमधून 8व्या अर्धशतक आल्यात. तेच मात्र आपल्याला पाहायला मिळतात. नाव स्ट्रायकिंग एंडला वेदांत जाधव आणि गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच शाहिद होलसेकर येणार आहेत. पहिल्या ओव्हरचा विचार केला शाहिद याचा तर 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट घेतला महत्वपूर्ण आणि दुसऱ्या षटकामध्ये अवी आले त्यांनी मात्र 6 धावा खर्च केल्या. गोलंदाजी ट्रॅकवर शाहिद होलसेकर येत आहेत. आपण पाहिलं तर लो स्कोरिंगला ज्या प्रकारे गोलंदाजीची अपेक्षा होती त्या प्रकारची गोलंदाजी झाली. मात्र पुढील ओव्हरमध्ये पाहायचं आहे, पुढील षटकांमध्ये पाहायचं आहे काय घडणार काय बिघडणार. कारण या फलंदाजाने देखील कॅल्क्युलेशन केलंय. कारण नॉन स्ट्रायकिंगला पाहिलं तर या मैदानाचा तो बादशाह देखील आहे. 8 अर्धशतक या एकाच कडंगांवर खेळणं एवढं देखील सोपं नाही. ते देखील वेदांत जाधवने केलंय. देवगडचा वंडर बॉय या नावाने प्रसिद्ध गोलंदाजी ट्रॅकवर शाहिद होलसेकर सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला दीपक डगरे आहेत. 58 धावांचा पाठलाग करायचा. 58 धावांचं लक्ष आहे 8 ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंग एंडला पाहिलं सागर डगरे पाहायला मिळत आहेत. हो बॅटची गडा घेतले बॅकवर्ड पॉइंटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. डीप पॉइंटला अमित चिंदरकर. यस त्यांनी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. अचूक फेकी केली जाते. 2 धावा देखील धावून पूर्ण केल्या जात आहेत. क्षेत्र कोणतंही असो कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाहीत आणि कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशाला सुद्धा पर्याय नाही. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. यस बघता लेग गलीमध्ये बॉलला खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक होते ते देखील फंबल झालेत. बॅकअप मिळालं जातं. बॅकअप या महत्व आहे क्रिकेटमध्ये. बॅकअप हे अत्यंत महत्वाचं असतं. एक धाव घेतली जाते. धावपलकाचा विचार केला. धावपलक 13 या आकड्यावर पोहोचलाय. 13 धावा झाल्यात. काय घडणार काय बिघडणार यासाठी सर्व क्रीडा रसिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यात क्रीडांगणावर आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील जोडले गेलेत. तुमचे देखील सरस स्वागत. टॅप करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकांच्या बॉल मार्गस्थ झालाय. यस निर्धाव झेंडूची गणना केली जाते. 13 धावा झाल्यात. काय घडणार या मॅच मध्ये काय बिघडणार सर्वांना उत्कंठा लागले आणि मानाचा करंड कोणाला मिळणार. कारण पाहिलं या स्पर्धेमध्ये एकच ट्रॉफी आहे. देवगड तालुक्याचा विश्वचषक वर्ल्ड क्लब म्हणून देवगडचा पाहिलं जातं या स्पर्धेकडे. यस कव्हर मध्ये केलं जातं. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. तर काय घडणार रेड झोन मध्ये दिसत आहेत. पण चांगलं लावलं अपील केली जाते. हृदयाचे डोके आता मात्र नाही. सेफ मध्ये आहेत. फलंदाज पॉपिंग क्रीज सहजरित्या पूर्ण केलाय. दीपक डगरे सागर डगरे. 1 धाव घेतली जाते. धावपलक पोहोचलाय 14 या आकड्यावर. 14 धावा झाल्यात. 2/14 अशी धावपलक आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूचा खेळ मागे पडला. अजूनही 2 चेंडूचा खेळ असणार आहे. म्हणजे 2 बॉलचा खेळ अजूनही आहे. सागर डगरे पाहायला मिळत आहेत. ऑस्ट्रेलियाला वेदांत जाधव आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर शाहिद होलसेकर SBI लाईफ देवगड संघाचे कॅप्टन आहेत आणि पहिल्या पर्वात मालिकेवरचा पुरस्कार देखील घेतलाय. ओहो ओर पिच बॉल नाही समजलाय. भन्नाट वेग 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 आणि प्रचंड वेग पाहायला मिळालाय. परफेक्ट डिलिव्हर झालाय बॉल. निर्धाव चेंडूची गणना ज्यावेळी निर्धाव चेंडू येणार त्यावेळी मॅच मध्ये दिसणार आहे. प्रत्येक बॉलवर इतिहास. प्रत्येक ओव्हर नवीन काही शिकवणार आहे. यस फक्त आपण पाहिलं तर कव्हर पॉइंटला दिशा दिली जाते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. डीप पॉइंट मध्ये अमित चिंदरकर येत आहेत आणि त्यांनी मात्र बॉलला स्टॉप केलाय. एकच धाव घेतली जाते. षटकाची सांगत झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलक पाहिलं तर 15 या आकड्यावर आहे. 15 धावा झाल्या आहेत. हिंदी समालोचक कैलासवासी मनोज मयेकर समालोचन कक्षामधून मी सुद्धा समालोचक पंकज लाड संपूर्ण क्रीडा रसिकांचं शब्दसुमनाने स्वागत करतो.
आपण गेले 4 दिवस या स्पर्धेवर प्रेम दिलंय, ते प्रेम आपलं असंच राहू दे. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहताय. तुमचं देखील सरचं स्वागत असणार आहे. आपण कुठेही जाऊ नका. हाय व्होल्टेज सामना होणार आहे. लो स्कोरिंग झाला असेल तरी मात्र हाय व्होल्टेज होणार आहे. नक्कीच आपण वेळेचं महत्त्व देखील आहे. विनंती असणार आहे टीमला, ग्रामसभा आमसभा आपण थोडक्यात घ्या आणि त्यानंतर लगेचच खेळाला सुरुवात करा. 3 षटक संपलेत, 15 धावा झाल्यात, 15ला 2 अशी परिस्थिती झाली. आपण आहोत देवगडमध्ये आणि देवगडमधील प्रसिद्ध क्रीडांगण कोणतं असेल तर SMG हायस्कूलचं क्रीडांगण. खूप साऱ्या स्पर्धा याच क्रीडांगणावर होत असतात आणि त्यातील एक मानाची अभिमानाची स्पर्धा देवगड तालुक्याचा विश्वचषक म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, ती म्हणजे DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग. पर्व दुसरे आहे, त्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना आपल्या डोळ्यासमोर आहे. अभि देवगडकर गोलंदाजी ट्रॅकवर, या स्ट्रॅप केल्या बॉलला फक्त दिशा दिली जात आहे. डीप पॉइंट क्षेत्ररक्षक येत आहेत. अमित चिंदरकर अचूकपैकी होईल का? यस, मात्र पायांचा वेग वाढवलाय, कॉल दिला, कॉल बॅक झाला, क्रॉस लाईन झाली नाही, पॉपिंग क्रीज सहजरित्या पूर्ण केलाय. हेच मात्र तांबे पाहायला मिळत आहे. 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांनी सांघिक धाव फलक पोहोचलाय 17 या आकड्यावर. दबाव निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. आता प्रेशर निर्माण होतोय. दबाव त्यालाच वाटतो जो तयारीशिवाय येतो. दबाव कोणावर आहे ते मात्र पाहायचं आहे. क्रिकेट खेळायचं सातत्याने तुम्हाला सराव ठेवावा लागेल, स्वतःला सिद्ध करायचंय. क्षेत्र कोणते असो, फलंदाजीसाठी आपण आला असाल मैदानावर, गोलंदाजीसाठी आला असाल, क्षेत्ररक्षक म्हणून आला असाल, तरी स्वतःला सिद्ध करावं लागेल. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध केला की प्रसिद्धी आपली आपणच होणार आहे. अभि देवगडकर पाहायला मिळत आहेत. 2 धावा खर्च केल्यात पहिल्याच बॉलवर. सागर डगरे पाहायला मिळतात. वेदांत जाधव यांच्यावर मात्र सर्वांच्या नजरा असणार आहेत आणि तेवढ्याच नजरा सुद्धा गोलंदाज अभि देवगडकर याच्यावर सुद्धा असणार आहेत. देवगड तालुक्यातील बेस्ट ऑलराऊंडर म्हणून देखील अभि देवगडकर यांच्याकडे पाहिलं जात आहे. 17 धावा झाल्यात. 17 म्हटलं तर खतरा होणार. कोणत्या संघाला खतरा होतोय पाहूया. दिमागदारमध्ये मेगा फायनल मध्ये कोणता संघ दाखल होणार आहे. यानंतर देखील एक हाय व्होल्टेज सामना असणार आहे. स्थानेश्वर स्पोर्ट्स किंझवडे त्यांच्या विरोधात विराज स्पोर्ट देवगड अशी लढत पाहायला मिळणार आहे. सेकंड सेमीफायनलचा सामना. याच गलीमध्ये बॉलला खेळले तर स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर थर्ड मॅन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात डीप पॉइंटचे. अमित चिंदरकर बॉलवर येत आहेत. अचूक फेकी देखील केली जाते आणि तोपर्यंत 2 धावा घेतल्या जात आहेत. 19 धावा झाल्या. काय मॅच पाहायला मिळते आपल्याला याच क्रीडांगणावर. 101 102 धावा चेस होतात. आज जर पाहिलं तर आपण पहिल्या 4 षटकामध्ये फक्त 19 धावा येत आहेत. मात्र 3.2चा खेळ मागे पडलाय. अजूनही 4 बॉल असणार आहेत. ओहो, परफेक्ट डिलिव्हर बॉल झालाय. गोल्डन पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडीशी उसळी घेतली जाते. अभि देवगडकर एक कलात्मक घातक गोलंदाज म्हणून पाहिलं जातं. समोर जर पाहिले सागर डगरे आहेत. आम्ही सुद्धा अचूक टप्प्याची गोलंदाजी करू शकतो. बॅटिंग आमच्याकडून झाली नसेल मात्र गोलंदाजीमध्ये आम्ही स्वतःला सिद्ध करणार आहोत. SBI लाईफ देवगड संघ. यस बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकल्यात. प्रेशर निर्माण करण्याचं काम अभि देवगडकर करतायत. टीमचे आयकॉन देखील आहेत अभि देवगडकर. सलगचे 2 बॉल निर्धाव फेकल्यात. वाह, अफलातून गोलंदाजी आहे. 19 धावा खर्च केल्यात फक्त. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3.4चा खेळ मागे पडलाय. अजूनही 2 बॉल असणार आहेत. 4थ्या षटकातील सांगता करणारे 2 बॉल असणार आहेत. धावफलकाचा विचार केला. धावफलक 19 या आकड्यावर आहे. 19ला 2 अशी परिस्थिती आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहताय. ओहो, बॅटचा फ्लो वरती राहिला. एका पॉइंट बॉलला खेळलं जात आहे. डीप एक्स्ट्रा कॉलेज क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. येत आहेत बॉलवर. अचूकपैकी होईल का? रेड झोन मध्ये दिसत आहेत. नाही, अचूकपैकी नाही झाले. तोपर्यंत 2 धावा धावून देखील पूर्ण केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावफलक पोहोचलाय 21 या आकड्यावर. शेवटचा बॉल असणार आहे. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात अभियाने. 4थं षटक हाताळताना शेवटचा बॉल असणार आहे. 4थ्या षटकातील सांगता करणारा सागर डगरे टाकेन एंडला. शांतता पाहायला मिळते मैदानावर. अजूनही आपल्याला
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. ऑन साईडला बॉल केले जात आहे. शॉर्ट स्कोअरले क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, ते मात्र बॉलवर येत आहेत. आणि तोपर्यंत पाहिलं तर एक धाव घेतली जाते. दानिश आले स्क्रीनवर. एक धावाने सांघिक धाव फलक पोहोचलाय 22 या आकड्यावर. 22 धावा झालाय. 4 षटकांचा खेळ मागे पडलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धाव फलक पाहिलं तर 22 या आकड्यावर पोहोचलाय. 22 ला 2 अशी परिस्थिती झाली आहे. यानंतर मायक्रोफोनवर आवाज जोडला जाईल प्रदीपजी देऊलकर सर. तोपर्यंत मी सुद्धा समालोचक पंकज लाड काही वेळेसाठी रजा घेतो. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही tenniscricket.in ला जोडलेच राहा. धन्यवाद. नमस्कार. विझलो जरी आज मी हा माझा अंत नव्हे, विझलो जरी आज मी हा माझा अंत नव्हे, पेटेन पुन्हा नव्याने, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही. नमस्कार, मी प्रदीप देऊलकर. आपल्या सर्वांचं मनापासून या DTPL स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. अर्थात निम्मा षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. संघ थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय. मात्र येणाऱ्या षटकांमध्ये आघाडी मिळवण्याचा प्रयत्न असेल. अर्थात ही आघाडी नसेल. या DTPLच्या स्पर्धेमध्ये फायनलचं तिकीट कुठचा संघ बुक करतोय यासाठी मात्र लढाई ही SMG हायस्कूलच्या मैदानावरती पाहायला मिळत आहे. गुणलेखक श्री दीपेश धुरे, कॉम्बॉक्समध्ये आमचे सहयोगी साथी समालोचक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा समालोचक पंकज लाड, शुभम ठुकरोल, सोनू मोंडकर आणि अगदी थोड्याच वयात आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक गोड आणि मंजुळ आवाज आमचे जवळचे मित्र सन्मानसी अमोलजी जमदाडे यांचं इथं आगमन होईल. 5व्या षटकाचा खेळ सुरू होतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट मानस. अतिशय सुरेख फटका म्हणावं लागेल. लेट कट केलं होतं, मात्र शॉर्ट थर्डमॅन वरती क्षेत्ररक्षक तैनात. धाव घेण्याची तमाम शंका यावेळी समाप्त होताना दिसतंय. अर्थात एका बाजूला जर पाहिलं तर SBI लाईव्ह देवगड विपक्ष नायशा हिट जामसंडे या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना म्हणजे सेमीफायनल फर्स्ट आपण पाहतोय. अर्थात रोखून धरलंय आपल्या गोलंदाजीवरती, कारण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा कभी कभी छोटा टार्गेट बडा बनता है और बडा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. धावफलक मोठा न होता मात्र अवघ्या 58 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत अवघ्या 22 धावांवरती रोखून धरलाय. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज कंबर कसताना दिसत आहेत, आपली हुकूमत सिद्ध करताना दिसत आहेत मैदानावरती आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना रोखून धरलाय. 5व्या षटकाचा खेळ सुरू होतोय. नवोदित गोलंदाज मानस यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय, तर वेदांत आणि वेदांच्या साथीला सागर ही जोडी मैदानावरती. कालच्या दिवसाचा जर खेळ पाहिला तर नक्कीच धुवाधार फलंदाजी केली या मैदानावरती. आतापर्यंत 7 अर्धशतकं ज्या फलंदाजाच्या नावावरती राहिली, वेदांत जाधव. झेल टिपण्याची नामी संधी, सुरेख झेल म्हणावं लागेल, एक यशस्वी झेल गडी बाद होतोय आणि इथं मात्र धक्का बसतोय तो नायशा हाईट्स जामसंडे क्रिकेट संघाला. स्पर्धेदरम्यान आमचे जवळचे मित्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासाडे गावचे सुपुत्र, कासाडेच्या मैदानावरती जी क्रिकेट स्पर्धा होते जय हनुमान क्रीडा मंडळ कासाडे आणि या कमिटीतील आयोजक सन्मानसी अमोलजी जमदाडे यांचं इथं शुभागमन झालंय. आपल्या शब्दसुमनांनी शब्दफुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात ते कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील. रत्नेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने वेदांत जाधव मैदानावरती पाय रोवून उभा राहतोय, दुसरा फलंदाज कुठचा त्याला साथ देतोय. धावफलक मोठा नाही आहे. 8 षटकांमध्ये 58 धावांचा पाठलाग. मात्र कौतुक करावं लागेल, प्रशंसा करावी लागेल SBI लाईव्ह देवगड क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना. 22 धावा धावफलकावर म्हणजे अजूनही 36 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या चेंडूंवरती विजय संपादन करण्यासाठी नायशा हिट्स जामसंडे क्रिकेट संघाला.
एका बाजूला वेदांत जाधव तर दुसऱ्या बाजूला अभि देवगडकर असे दोन स्टारकश खेळाडू आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि लढाई मैदानावरती पाहायला मिळते. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना या SMG हायस्कूलच्या देवगड मैदानावरती. यावेळी चेंडू उजव्या इष्टीवर पाहायला मिळतोय. आउटसाइडला ऑफ स्टंप डिलिव्हरी, पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर, ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जात आहे. अतिरिक्त धाव मिळाली, ज्या अतिरिक्त धावत संख्येने धावफलक पुढे सरकलाय. 23 गडी बाद 3 गडी बाद. यावेळी बॅकफुटला जातोय. स्क्वेअर कटचा देखना फटका, अर्थात सुरेख शतरक्षण वाखाणण्याजोगं. फेकी ही मात्र अचूक होताना दिसत नाही. अर्थात फेकीला झालेला विलंब या संधीचा फायदा उठवत वेदांत जाधव आणि त्याच्या साथीला रत्नेश 2 धावा पूर्ण करताना दिसत आहेत. रत्नेश वैयक्तिक 2 या धावसंख्येने आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाव शतकावर मजल मारते. 25 3 गडी बाद. याही वेळी खराब चेंडू मारावा लागेल. चेंडू डावा इष्टीच्या बाहेर भरकटताना दिसतोय. अजून एक अतिरिक्त धाव, या अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 26 3 गडी बाद. 26ला 3, 58 धावांचा पाठलाग पाहतोय पहिल्याच या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. संपर्क अचूक नव्हता. जोरकस फटका टोलवाईचा, अर्थात शॉर्ट स्क्वेअर लीगवरनं शतरक्षक येतोय. झपकन चेंडूची परती करेल. एकेरी धाव ही त्याच्या खाती जमा होताना दिसत आहे. तर सांघिक धाव फलक 1ने पुढे सरकलाय. 27 3 गडी बाद. 27ला 3 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय नायशा हिट जामसंडे क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये SBI लाईफ देवगड क्रिकेट संघ. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक नव्हता. चेंडू येतोय तो स्वीपर कव्हरच्या दिशेने, थोडंसं खराब शतरक्षण कारणीभूत ठरत आहे. या संधीचा फायदा उठवत तिसऱ्या धावेकडे प्रयत्न पाहायला मिळतोय वेदांत जाधव आणि त्याच्या साथीला रत्नेश. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती खूप महत्वाची. ती शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावरती तिसरी धाव यावेळी पूर्ण झाली आणि धावफलक 3ने पुढे सरकलाय. 30 3 गडी बाद. यावेळी वेगवान चेंडू, वेग भन्नाट होता, दिशा अचूक होती याची सांगड घालत एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय मानसच्या गोलंदाजीवरती. 5व्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलक स्थिरावलाय. 30 धावा 3 गडी बाद. म्हणजे येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडूवरती 28 धावांची आवश्यकता असेल ती नायशा हिट्स जामसंडे क्रिकेट संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी. विचार विनिमय होतोय. खूप महत्वपूर्ण सामना, डुअर डायचा करो या मरोची लढाई असेल. आतापर्यंत जो संघर्ष केलाय, आतापर्यंत जी मेहनत केली त्याचं चीज करण्याची ही वेळ असेल. कुठचा संघ फायनल मध्ये प्रवेश करेल, कुठच्या संघाला या स्पर्धेतना निरोप घ्यावा लागेल, टाटा बाय बाय करावं लागेल. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचबरोबर दोन्ही संघांचे संघ मालक आज त्यांचीही प्रतिष्ठा या स्पर्धेला पणाला लागली आहे. कुठचा संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय, कुठचा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल, याचा निर्बळ देणारा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. शेवटची 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि येणाऱ्या 18 चेंडूंवरती 28 धावांची आवश्यकता नायशा हिट्स जामसंडे क्रिकेट संघाला. एका बाजूला वेदांत जाधव. वेदांत जाधवचा इतिहास पाहिला तर हे मैदान अतिशय लाभदायक ठरलेला खेळाडू. आतापर्यंत 7 अर्धशतक ज्या खेळाडूच्या 8 अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती राहिली तो वेदांत जाधव अजूनही मैदानावरती पाय रोवून उभा राहतोय. जशी समुद्रामध्ये रोहिणी टाकावी तसे मैदानावरती अँकर होल्ड प्रमाणे एक बाजू लावून धरली आहे. खराब चेंडू मिळाला की त्याच्यावरती प्रहार करायचा, ही रणनीती वेदांत जाधवची आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्धेचे ऑफिशियल्स आपण पाहतोय मिस्टर संतोष ढोकरे कोल्हापूर, त्याचबरोबर त्यांच्यासोबत मिस्टर प्रशांत बांदिवडेकर, प्रथमेश बांदिवडेकर आणि कालच्या दिवसामध्ये मिस्टर राजू वांगणकर हेही ऑफिशियलच्या रूपात आपण पाहिलं. जोरदार अपील मैदानावरती पाहायला मिळालं. अभि देवगडकर, अर्थात वेदांत जाधव खूप प्राइज विकेट असेल ही,
आणि त्याच्यावरती जास्त नजर खेळल्या असतील SBI लाईव्ह देवगड क्रिकेट संघाच्या. 6वं षटक शुभम गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्याच चेंडूवरती चकवलाय वेदांत जाधवला. चेंडू निर्धाव केला जातोय. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 17 चेंडू 28 धावांची आवश्यकता असेल नायशा हाईट्स जामसंडे क्रिकेट संघाला. फील्ड पोझिशन पाहिले तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. यावेळी बॅटची किनार घेतोय. चेंडू जातोय फ्लाइंग स्लिप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दबाव वाढवलाय गोलंदाज शुभमने. सलग दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. वेदांत जाधव हे ओळखतोय विकेट खूप महत्वाची असेल वेदांत जाधवची आणि म्हणूनच कुठंतरी एक संयम दाखवला जातोय वेदांतकडनं. या हिवे अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा अंदाज मनाशी बांधला जात नाही. अर्थात कौतुक करावं लागेल गोलंदाज शुभमचं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसतोय. मात्र रोखून धरलाय वेदांत जाधव सारख्या कसलेला फलंदाजाला. सलग तिसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय आणि समीकरण आता मात्र बदललंय. 15 चेंडू 28 धावांची आवश्यकता असेल. चेंडू जसे कमी होतील दबाव वाढत जाईल आणि दबाव दूर करायचा असेल तर आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. यावेळी मात्र थोडीशी चुकी झाली आहे. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव मिळाली. समीकरण बदललंय. 15 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल. यावेळी चांगला फटका. चेंडू फेकून दिलाय डीप थर्डमॅन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. अखेर तो चेंडू त्याच्या रडारवरती मिळतोय. चेंडू फेकून देतोय. समीकरण बदललंय. 14 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल. क्रिकेटमध्ये संयम खूप महत्वाचा असतो. सलग 3 चेंडू निर्धाव गेले होते. अर्थात मनावरचा कुठेही संयम ढळू दिला नाही वेदांत जाधवने आणि ज्यावेळी खराब चेंडू मिळालाय हात खोलण्याची संधी वाया दवडली नाहीये वेदांत जाधवने. चौदा चेंडू 21 धावा विजयाचं समीकरण. शुभम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. संपर्क अचूक न होता चेंडू याही वेळी निर्धाव जाताना दिसतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अपवाद एका चेंडूचा वगळला तर शुभमने चांगली गोलंदाजी केली आहे. रोखून धरलाय वेदांत जाधवला. समीकरण आता मात्र बदलताना दिसत आहे. 13 चेंडू 21 धावा. चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये खोदून काढलाय. चेंडू जमिनीला घरंग जातोय. अर्थात लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर. याच्यामध्ये जी पोकळी होती ती पोकळी भेदली गेली वेदांत जाधव कडनं आणि खणखणीत चौकार पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. बारा चेंडू 17 धावांची आवश्यकता असेल. शेवटची निर्णायक 2 षटक SBI लाईव्ह देवगड क्रिकेट संघाकडनं. अर्थात 7वं षटक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मानस नावाचा. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडच्या दिशेने रत्नेश. नॉन स्ट्राईक एंडवरती वेदांत जाधव. वैयक्तिक 21 धावांची आतापर्यंत खेळी साकारताना दिसतोय वेदांत. कारण विकेट खूप महत्वाचे आहे. जोपर्यंत वेदांत मैदानावरती आहे आशा पल्लवित राहतील नायशा हाईट्स जामसंडे क्रिकेट संघाच्या. तर त्याला सुरेख साथ देतोय रत्नेश नावाचा फलंदाज. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. फ्लाइंग स्लिप ओपन आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लॉंग लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. ऑफ साईडला पाहिलं तर डीप पॉइंट, स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन,
आणि डीप मिड विकेट ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. मानस वेगवान वेग भन्नाट होता. अर्थात वेगासोबत दिशा ही भरकटताना दिसतोय. मानस अवांतर एक धाव पाहाल होताना दिसतंय. दिशा खूप महत्वाची असते. दिशा चुकली तर समुद्रामध्ये जहाजही भरकटत असतं, आकाशामध्ये विमानही भरकटतं. इथं मात्र गोलंदाज भरकटलाय. समीकरण बदललंय. 11 चेंडू 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. यावेळी चेंडू ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. डेप एक्स्ट्रा कव्हरवरनं क्षेत्ररक्षक येतोय. ढिलाई होते क्षेत्ररक्षणामध्ये आणि या संधीचा फायदा उठवत दुसरीही धाव यावेळी पूर्ण होताना दिसतंय. 44 3 गडी बाद. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. एका बाजूने आक्रमण करतोय वेदांत, दुसऱ्या बाजूने रत्नेश स्ट्राईक रोटेट करताना दिसतोय. नाईशा हिट जामसंडे क्रिकेट संघासाठी. दुसऱ्या बाजूचा विचार केला SBI लाईव्ह देवगड क्रिकेट संघाला अटॅकिंग फील्ड सजवावं लागेल. इथून सामना रोखायचा असेल तर तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. यावेळी अल्टी पलटी रिव्हर्सिव्हचा फटका. आणि रिव्हर्सिव्हचा फटका म्हणजे दुधारी तलवार म्हटलं जातं. लागले आता आबाद नाही तर बरबाद असा चित्र विचित्र फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही तो फलंदाज रत्नेशला. महत्वपूर्ण षटक आहे मानसचं. अतिशय गुड डिलिव्हरी म्हणावं लागेल. बॉडी लँग्वेज पद्धतीचा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, पुरेपूर खांद्याचा वापर केलाय आणि इथं मात्र फलंदाजाला चकवलंय चेंडूने. समीकरण आता मात्र बदलेल. 9 चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू 14 धावा हे विजयाचं समीकरण जामसंडे क्रिकेट संघासाठी. फुलटॉस. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चेंडूवर थोडासा उशिराने येतोय. या संधीचा फायदा उठवताय दोन्ही फलंदाज आणि लिहिलंय दुसरी धाव यावेळी पूर्ण होताना दिसतंय. 46 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल. मानस यावेळी दूरवरनं. राईट आर्म ओव्हर द विकेट. रत्नेश यावेळी बॅटची किनार घेतोय. शॉर्ट थर्ड मॅन वरती चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकच धाव निघतंय रत्नेश साठी आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 47 3 गडी बाद. 47 ला 3. अजूनही 11 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू 11 धावा हे विजयाचं समीकरण. यावेळी चांगला फटका, ताकदवान फटका. चेंडू फेकून दिलाय डीप पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आज धावांची आवश्यकता असेल. खेळाडूचा दर्जा दाखवणारा आणि क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका वेदांत जाधवच्या बॅटमनला पाहायला मिळाला. सामना बरोबरी सुटला तर सुपर से भी ऊपर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. 6 चेंडू 5 धावा. कुणाच्या हाती चेंडू सुपूर्द केला जाईल SBI लाईव्ह देवगड क्रिकेट संघाकडनं आणि कुठचा गोलंदाज या 5 धावांचा बचाव करेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं. या स्पर्धेतील शिस्त त्याचबरोबर वेगळेपण, वेगळ्या ढंगात ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवण्याचा प्रयत्न DTPLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि जुन्या खेळाडूंची आठवण
म्हणून त्यांच्या नावाने आपल्याला स्टँड पाहायला मिळत आहेत. स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय. ज्येष्ठ क्रिकेटपटू सन्मान श्री प्रवीण काडी यांचं इथं आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रत्नेश यावेळी ऑन स्ट्राईक एंड वरती दिसतोय आणि शेवटचं षटक हाताळलं जात आहे. निलेश करंगुटकर राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू ड्राईव्ह केला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. ताकदवान फटका. चेंडू थांबणार नाही. वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. अवघ्या एका धावेची आवश्यकता. पाच चेंडू एका धावेची आवश्यकता. अप्रतिम फटका म्हणावं लागेल. हॅलो आणि विजयी चौकार पाहायला मिळतोय. या विजयी चौकाराने अंतिम फेरीत प्रवेश. नायशा हाईट्सचा जामसंडे क्रिकेट संघ मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेची पहिली अंतिम फेरी गाठतोय SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरती. तर या स्पर्धेतील आव्हान समाप्त होत आहे ते SBI लाईव्ह देवगड क्रिकेट संघ. आपण खूप चांगला खेळ खेळलात, आपलं कलाकौशल्य दाखवलात आणि SBI लाईव्ह देवगड क्रिकेट संघाला मनापासून शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. या सामन्यानंतर या स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना स्थानेश्वर किंजवडे विपक्ष विराट स्पोर्ट्स. विराट स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजी करावी लागेल स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट संघाला. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचा दरम्यान माननीय जीवन रामाणे यांचंही मी स्वागत करतोय. आज सर्व रामाणे आणि पाटील परिवार आपल्याला इथे दिसेल, कारण आत्ताची जी सेमीफायनल आहे ती विरा स्पोर्ट्स त्यांच्या घरी नवीन बाळ जन्माला आलंय, तिचं नाव विरा ठेवलंय आणि त्या विरा नावानेच हा संघ खेळतोय. आणि दुसरा संघ असणार आहे जे